लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। नवीन नियम लागू झाले अशा स्वरूपाची मोठी बातमी समोर आलेली आहे। नेमकी बातमी काय आहे, कोणते नवीन नियम लागले आहेत, तुम्हाला 8वा हप्ता कधी भेटणार आहे, या नवीन नियमानुसार 8वा हप्ता भेटणार आहे का, नेमकी काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। बघा 20,000पेक्षा जास्त उत्पन्न तुमचं आहे का, याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याच्यानंतर ई-केवायसी करावी लागणार का, ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला या ठिकाणी हप्ते भेटणार का नाही, याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। नंतर 8वा हप्ता तुम्हाला यानुसार मिळणार आहे का नाही, ही बातमी समोर आलेली आहे। आणि त्याच्यानंतर गॅसचे हप्ते या ठिकाणी वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो गॅस वाटपाचे पैसे आज या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वाटपाला सुरुवात झालेली आहे। मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे, ती देखील तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडक्या ताईंनो तुमची लाडकी बहीण योजना चालू ठेवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि ज्या प्रश्नाला मी विचारलेला आहे ते प्रश्न तुम्ही मला त्याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे आहे। त्याच्यामुळे खूप मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणीचे नवीन नियम काय आलेत का, हे नवीन नियम तुम्हाला लागू होणार आहेत का, नेमकी काय बातमी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि चॅनलला जर कोणी नवीन आला असाल सबस्क्राइब करून ठेवा। ताईंनो खूप महत्त्वाचं चॅनल आहे हे, आपला YouTube चॅनल सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। नेमकी काय नवीन बातमी आली आहे तुमच्या समोर दिसत आहे, बघा या ठिकाणी तारीख तुमच्या समोर दिसत आहे 17/2/2025। या ठिकाणी जी 24 तासची ही बातमी आहे, 17/2/2025 आजची लेटेस्ट अपडेट तुमच्या समोर मी सांगत आहे। चला बातमी आपण या ठिकाणी बघूया नेमकी काय आहे। 20,000 उत्पन्न असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही, ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। जी 24 तासची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, सर्वांना आता हा प्रश्न विचारत आहे। ब्रेकिंग न्यूज समोर आली, तुमच्या समोर दिसते, तुमचं उत्पन्न 20,000पेक्षा जास्त आहे का, महिन्याचं उत्पन्न, हे वर्षाचं उत्पन्न नाही, लक्षात घ्या। फेक न्यूज असं समोर येत असतील की बाबा वर्षाला 20,000, असं नाही, महिन्याला उत्पन्न तुमचं 20,000 आहे का, तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 20,000 आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पूर्ण महिन्याचं उत्पन्न 20,000 रुपये आहे का, तुमचं नाव सांगायचंय, उत्पन्न तुमचं किती आहे ते सांगायचंय आणि जिल्हा सांगायचंय। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी ही माहिती कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे। कारण की एक मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे, नवीन नियम या ठिकाणी लागू होणार आहेत का काय, या स्वरूपात ही मोठी बातमी समोर आलेली आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाहीये, नवीन नियम लागू झालेत, जर हे नियम तुम्ही पाळले तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहेत। आणि पुढचा हप्ता 2100 रुपयाचा असणार आहे, मार्चचा हप्ता 2100 रुपये असणार आहे। तो हप्ता तुम्हाला जर कंटिन्यू हवा असेल, 2100 रुपये कुणाकुणाला हवेत एकदम मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुम्हाला 2100 रुपये पुढच्या महिन्यापासून हवेत का, 2100 रुपये जर हवे असतील ते सगळे नियम आपल्याला चेक करावे लागणार आहेत। कारण ज्या ताई या ठिकाणी नियमामधून बसतील, ज्या ताई या नियमामध्ये बसतील त्यांनाच पुढे ढकललं जाणार आहे, बाकीच्या ताईंना काढून टाकलं जाणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, माझे ज्या लाडक्या ताई व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक ताईची या ठिकाणी लाडकी बहीण योजना आपल्याला चालू ठेवायची आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या घराचं म्हणजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 20,000पेक्षा जास्त आहे का, महिन्याला 20,000पेक्षा जास्त तुमचं उत्पन्न आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला सगळ्यात पहिली बातमी तुमच्या समोर मी दाखवली आहे, 20,000 या ठिकाणी जी 24 तासची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये नियमांची कात्री लागलेली आहे। या ठिकाणी उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेणार अशा स्वरूपाची या ठिकाणी बातमी आहे। 20,000 उत्पन्न तर लाभ मिळणार नाही। बघा तुमच्या समोर बातमी दाखवत आहे, याच्यामध्ये माझं स्वतःचं काही नाहीये। 20,000 उत्पन्न तर लाभ मिळणार नाही अशा स्वरूपाची ही बातमी समोर दिसते। या ठिकाणी जी 24 तासची बातमी आहे, 17/2/2025, म्हणजे आजचीच ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे। आणि तुम्ही म्हणत असाल की सर हे उत्पन्न आमचं समजणार कसं, लक्षात घ्या, त्याच्यासाठी उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिस जे असतं, इन्कम टॅक्स ऑफिस, त्याची तुम्हाला त्याच्याकडून ही सगळी माहिती
माहिती आयकर विभागाकडून तुमच्या सगळ्यांची माहिती गोळा केली जाणार आहे आणि त्याच्यानुसार तुमचं या ठिकाणी ठरणार आहे लाडकी बहीण योजना तुम्हाला ठेवायची आहे का बंद करून टाकायची. लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय. लाडक्या ताईंनो तुम्हाला तुमची ही लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे का बंद पडून द्यायची आहे? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्ही अटीमध्ये बसत असाल काही काळजी करू नका. 100% सांगतो हा लाडका दादा तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतोय. लाडक्या बहिणीनो जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असताल तर तुम्हाला कोणीच काढू शकणार नाही. कोणीच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटवण्यापासून थांबवणार नाही. लाडक्या ताईंनो जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, दोनच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. केशरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड असेल तर बिंदास्त राहा. मग कोणता पण नियम येऊन द्या, किती अटी लागून द्या, काही काळजी करायची गरज नाही. जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे का, केशरी रेशन कार्ड आहे का, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर काळजी करायची गरज नाही. बिंदास्त राहा. तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. हा लाडका दादा तुमच्यासाठी बघा सांगतोय त्या गोष्टी समजून घ्या. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगा. तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये मला आणि जिल्हा सांगायचंय. लवकर लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नवीन नवीन नियम या ठिकाणी पुढे यायला लागलेत. 20,000चा हा नवीन नियम आलेला आहे. नवीन नियम पहिला हा नियम आहे. दुसरा नियम तुम्हाला सांगतो बघा. दुसरा नियम काय आहे बघा. या ठिकाणी दुसरा नियम काय आहे ते आपण बघूया. दरवर्षी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. बघा बऱ्याच ताईमध्ये कन्फ्युजन निर्माण झाले. बऱ्याच ताईमध्ये एक फेक न्यूज तयार झाली की बाबा माझी केवायसी झाली नाही तर मला हे लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. लक्षात घ्या, बातम्या व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला मी एकदम सोप्या भाषेत समजून सांगत असतो, तुमच्या भाषेत समजून सांगत असतो. लाडक्या ताईंनो न्यूज काय आहे, दरवर्षी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. हो बंधनकारक आहे, पण आता बंधनकारक नाहीये. लगेच करावं म्हणून बंधनकारक नाहीये. कारण तुम्ही ऑलरेडी आतापर्यंत तुमचे हप्ते येत आहेत म्हणजे तुमची ई-केवायसी झालेली आहे. लक्षात घ्या, तुम्हाला कधी ई-केवायसी कधी करायची आहे, जून जुलै महिन्यामध्ये. म्हणजे आता अजून 2-3 महिने काळजी करू नका, बिंदास्त राहा. बऱ्याच ताईच्या टेन्शन मध्ये आल्या होत्या की सर ई-केवायसी करायची का, आता कुठं करू ई-केवायसी, आता नेमकं सर माझा हप्ता भेटेल का नाही. काळजी करू नका, बिंदास्त राहा. लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगत असतो. लक्षात घ्या, ई-केवायसी तुम्हाला मोबाईलवर पण करता येते. 5-10 मिनिटाचं काम आहे, सोपं काम आहे. त्याच्यामुळे त्याची टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ई-केवायसी आणि ती तुम्हाला आत्ताच गरजेची आहे का, नाही. आताच तुम्हाला ई-केवायसी करायची गरज नाही. जून जुलै महिन्यामध्ये केली तरी चालतंय. आता चालू आहे फेब्रुवारी महिना, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, अजून लांब आहे. 4-5 महिन्यानंतर जरी केली तुम्ही ई-केवायसी तरी चालतंय. काळजी करू नका. मागच्या वर्षी ऑलरेडी आपण लाडक्या बहिणी योजनेच्या वेळेस करून घेतलेली ई-केवायसी काय अवघड नाहीये. मोबाईल मध्ये 5 मिनिटाचं काम आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल त्याचा व्हिडिओ ई-केवायसी कशी करायची मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोप्या भाषेत समजून सांगतो ई-केवायसी कशी करायची. काळजी करू नका, बिंदास्त राहा. लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे सांगतो, हा लाडका दादा तुम्हाला मागे पडून देणार नाही, तुम्हाला टेन्शन मध्ये येऊन देणार नाही. ज्या गोष्टी येणार आहेत त्या सोप्या भाषेत तुम्हाला समजून जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जी मी माहिती सांगत आहे तुमच्यासाठी एकदम सोप्या भाषेत माहिती सांगत आहे, ती तुम्हाला आवडत आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्व माहिती तुम्हाला टेन्शन घेऊ नका, सगळ्या माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. ई-केवायसीचा टेन्शन घेणं बंद करा. काही काळजी करू नका. ई-केवायसी आता आपल्याला करायची नाहीये. जून जुलै महिन्यामध्ये आपण पुढे करू शकतो किंवा आता तुम्हाला करायची गरज नाही. दुसरी महत्वाची बातमी आहे 20,000 रुपयाचा महिन्याचा हप्ता. अहो ती ऑलरेडीच हप्ता म्हणजे 20,000 रुपये तुमचा जो महिन्याचा इन्कम आहे, उत्पन्न आहे, त्याच्याबद्दल पण टेन्शन घेऊ नका. 2.5 लाख वर्षाचं उत्पन्न जरी असलं तुमचं, काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे नवीन नियम जरी आले काळजी करू नका. तुम्हाला सोप्या भाषेत मी समजून सांगत आहे. लेक्चर आवडत असतील, व्हिडिओ आवडत असेल, माहिती आवडत असेल, सगळ्यांना चांगल्या चांगल्या कमेंट्स करा, लाईक करा व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.